तुम्हाला पण नोट्स बनवायचा कंटाळा येतो का? चला तर मग आज बनवूया आपल्या या फ्रेंडसोबत नोट्स. चला सुरू करूया. तुम्हाला सांगणार आहे माइंड मॅप आणि फ्लॅश कार्ड ह्याचा नोट्समध्ये काय उपयोग होऊ शकतो. तर माइंड मॅप जो असतो तो तुम्ही छोट्या प्रोजेक्ट्स किंवा तुमच्या स्वतःच्या रिहर्सलसाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. आणि आता फ्लॅश कार्ड्सचा उपयोग तुम्ही एक्झाम वेळेस किंवा कोणत्याही प्रॅक्टिकल टेस्ट वेळेस तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. तर हे आहे फ्लॅश कार्डचं स्ट्रक्चर. ह्यात तुम्ही चॅप्टर 1 पासून सुद्धा सुरू करू शकता. तर इथं आपण चॅप्टर 1 मधल्या टॉपिकचं नाव लिहिलं आहे. टॉपिक किंवा पॉईंट म्हणू शकता. आणि त्याची डेफिनेशन ही फ्रंट साईड झाली. ओके, फ्लॅश कार्डची. त्याच्या बॅक साईडला डेफिनेशन लिहायची, त्याची काय माहिती आहे ती लिहायची. आणि अशा प्रकारे तुम्ही फ्लॅश कार्ड बनवू शकता, ज्याने तुम्हाला एक्झाम टाईम वेळेस जास्त अजून लक्षात राहील. म्हणजे एक असं स्ट्रक्चर ऑफ माइंड मॅप. आता हे काय असतं त्याचं स्ट्रक्चर आपण जाणून घेऊया. हे आहे मेन आयडिया, म्हणजे मेन टॉपिक आपला जो काय आहे ते. हे त्याचं सब टॉपिक आहेत. हे डायग्राम. तुम्ही डायग्राम नाही काढली तर त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. आणि हे आहे की पॉइंट्स किंवा मग तुम्ही फॉर्म्युला म्हणू शकता. म्हणजे विज्ञानाचे फॉर्म्युले केमिस्ट्रीमध्ये असतात ते. आणि सोबत मॅथ्सचा जर तुम्हाला अवघड टॉपिक असेल तर त्याचे सुद्धा फॉर्म्युले लिहू शकता. आणि हे डायग्राम ना. डायग्राम किंवा तुम्ही त्याचे पार्ट्स लिहू शकता. ओके. वाटला हा आमचा व्हिडिओ. तुम्ही नक्की ह्याला शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगा. बाय.